नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत तर अंडा तवा बिर्याणी. तर अंडा तवा बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आणि नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे मी पाणी ठेवून घेतलेलं आहे. आता पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण तांदूळ छान धुवून घेऊया. बघत असेल पाण्याला उकळी येत आहे, त्यात आपण घालून घेऊया मीठ आणि काही खडे मसाले जाणार आहे. खडे मसाले घालून घेऊया. तेजपत्ता, जिरं आणि लवंग, मिरे असे खडे मसाले जे आहे ते घालून घेतलेले आहे. आता छान उकळी आल्यानंतर आपल्याला बघू शकता उकळी आलेली आहे. आता तांदूळ घालून घेणार आहोत लगेच आपण. आता 80% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या गॅसवर ही मी अंडे उकडायला टाकलेले आहे. बघत असेल इकडे अंडे ही उकडत आहे आपले. आपला तांदूळ शिजलेला आहे. 80% आपला तांदूळ शिजवून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत. भात आणि अंडी आपली थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे मी 3 कांदे छान असे कट करून घेतले. मोठ्या साईजचे 3 कांदे मी छान कट करून घेतलेले, असे बारीक कट केलेले उभे. 2 टोमॅटो मोठे कट करून घेतलेले. अद्रक लसणाची पेस्ट, 1 मिरची लागणार आहे. सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला लागणार आहे. धना पावडर, हळद पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला. गरम मसाला किंवा चिकन मसाला घेतला तरी चालेल. आणि इथे घेतलेले आहे मी 3 ते 4 अंडे फोडून घेतलेले आहे या पद्धतीने. इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढई घेतलेली आहे, मस्त जाड बुडाची आहे, खूप मोठी कढई आहे. त्यात तेल घालून घेतलेलं आहे, भरपूर असं तेल घालून घेतलेलं आहे. त्यात घालूया कांदा. थोडासा पहिल्यांदा कांदा घालून घेणार आहे मी. थोडाच घातलेला आहे, साधारण 1 कांदा असेल. आपल्याला कांदा छान असा क्रिस्पी करून घ्यायचा आहे. गोल्डन कलर मस्त असा झाला पाहिजे. आपल्या कांदा छान असा गोल्डन कलर झालेला आहे. आता काढून घेऊया आपण. आपण सर्व कांदा काढून घेतलेला आहे. आता जो आपण थोडा कांदा ठेवला होता तो कांदा घालून घेणार आहोत. आता ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे. बघा, सर्व कांदा घालून घेतलेला आहे, छान परतून घेऊया. 1 मिनिटानंतर आपल्याला घालायची आहे अद्रक लसणाची पेस्ट. ती छान परतून घेणार आहोत आपण कांद्याबरोबर. 4 मिनिटानंतर आपला कांदा छान परतलेला आहे. आता आपण घालून घेऊया टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ. चवीनुसार मीठ घालून घेते. 3-4 मिनिटानंतर आपला कांदा छान परतलेला आहे. कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. आता आपण घालूया सुके मसाले. सुके मसाले घातल्यानंतर आपल्याला घालायचे लगेच थोडंसं पाणी घालणार आहोत, जास्त नाही, म्हणजे आपले मसाले छान शिजतील. अगदी अर्धा कप पाणी आपण घातलेलं आहे आणि छान शिजवून घेऊया मसाले. बघत असाल 1-1.5 मिनिटानंतर आपला मसाला छान परतलेला आहे, तेलही सुटलेलं आहे. आता आपण घालूया कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि त्यात आपण जे अंडी फोडून ठेवली होती ती अंडी घालून घेणार आहोत. छान अशी आपल्याला जशी भुर्जी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे. बघत असेल अंडे टाकल्यानंतर आपली या पद्धतीने 2-3 मिनिटानंतर या पद्धतीने आपली भुर्जी तयार झालेली आहे. आता आपण जो भात थंड करून घेतलेला आहे तो भात घालून घेणार आहोत. थोडं थोडं करून आपल्याला भात घालून घ्यायचा आहे या पद्धतीने. सर्व भात घालून घातलेले आहे. आता आपण एकजीव करून घेऊया मस्त या पद्धतीने. बघत असेल मस्त अशी आपली अंडा बिर्याणी रेडी आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की उकडलेले अंडे काय केले, तर आता याच्या पुढं काय प्रोसेस आहे ती दाखवते. बघत असेल इथे ठेवून घेतलेला आहे मी तवा आणि तव्यावर घालणार आहे थोडस तेल. या पद्धतीने थोडस असं तेल, थोडस असं 2-2 चिमटे असं मीठ, थोडासा गरम मसाला, थोडस लाल तिखट आणि थोडीशी हळद. आता घालून घेऊया अंडी.
बघू शकता या पद्धतीने कट करून घेतलेली आहे मी अंडी. सर्व अंडे घालून घेणार आहे मी. सर्व अंडी घालून घेतलेली आहे. आता त्यावरून सुद्धा आपण थोडस लाल तिखट, गरम मसाला, मीठ सर्व घालून घेतलेलं आहे. आता 2-3 मिनिट एका साईडने होऊन देऊ, नंतर आपण पलटी करून घेणार आहोत. 2 मिनिट झालेले आहेत, आपण पलटी करून घेऊया. या पद्धतीने सर्व पलटी करून घेणार आहे मी. बघत अशा अंडे दोन्ही साईडनी छान असे फ्राय झालेले आहे. आता आपण काढून घेऊया. आता मस्त आपण छान आपली बिर्याणी झालेली आहे. शेवट पूर्ण आपण जो कांदा कुरकुरीत करून ठेवला होता, फ्राय करून ठेवला, तो कांदा घालून घेत आहे. खूप सारी कोथिंबीर या पद्धतीने मस्त कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आपण जे अंडी फ्राय करून घेतलेले आहे ते अंडी घालून घेणार आहोत आपण या पद्धतीने. बघत असाल मस्त अशी आपली अंडा बिर्याणी रेडी आहे. आणि कशी वाटली नक्की सांगा. बघत असाल आपला अंडा बिर्याणी मस्त तयार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.